शेतकऱ्यांच्या हितासाठी बोलत असताना काही भांडवळ परत अजून खाली कमेंटमध्ये बोलतात की हे फक्त स्टंट चालू आहे वगैरे वगैरे। 1-2 दिवस उपाशी येऊन बसा की 4-5 तर भांडवळ सोडलेत सरकारने। अक्षरशः संविधानिक पदावरती असताना भिकार चोटासारखं बोलतात हे। जय शिवराय मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना वेळोवेळी कर्जमाफीची आश्वासनं देण्यात आली, पण प्रत्यक्षात मात्र त्यांना कोणत्याही प्रकारची कर्जमाफी भेटलीच नाही। मित्रांनो, रोहित पवार यांनी अन्नत्याग करून पंढरपूरमध्ये आंदोलनाचा इशारा केला। तसं त्यांनी आंदोलनही केलं, आमरण उपोषण केलं। मित्रांनो, या उपोषणामध्ये त्यांनी 2 महत्त्वाचे मुद्दे मांडले होते। एक म्हणजे शेतकऱ्यांवरती जो अन्याय चाललाय तो तात्काळ थांबला पाहिजे आणि सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे। मित्रांनो, रोहित पवारांसारखेच महाराष्ट्रामध्ये एक व्यक्तिमत्व असं आहे जिथे शेतकऱ्यांवरती अन्याय होतो त्या ठिकाणी ती व्यक्ती कायम हजर असते। त्या व्यक्तीचं नाव म्हणजे रविराज साबळे पाटील। मित्रांनो, रविराज साबळे पाटलांनी पंढरपूरमध्ये जाऊन एक भाषण केलं। त्यांनी त्या भाषणामध्ये असं काय म्हटलं की तिथे भाषण ऐकणारे लोक किंवा ज्या लोकांपर्यंत हे भाषण पोहोचलं आहे ती सर्व लोक असं म्हणू लागली की हा एक दिवस आमदार होणार। मित्रांनो, रोहित पवारांच्या समोर रविराज साबळे पाटलांनी केलेलं भाषण रोहित पवार पाहतच राहिले। त्या भाषणामध्ये असं काय आहे की लोक एवढी त्या भाषणाला नावजत आहेत। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी लढणारा हा शेतकरी पुत्र असा त्या भाषणामध्ये काय बोलला तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नहीं निकला पुढे घे ना, पुढे घे सर के बाजूला। सूर्य नव्हता शिवबा जन्मले, विश्वानंदले गाऊ लागले, चराचर होऊन शिवबाचे भार, चराचर होऊन शिवबाचे भार, चराचर होऊन शिवबाचे भार। आगळा होता त्यांच्या गाण्याचा ताल, काढली शाहिरानं त्यातूनच वार, काढली शाहिरानं त्यातूनच वार, काढली शाहिरानं त्यातूनच वार। सोबत आहे सोबत आहे सोबत आहे सोबत आहे सोबत आहे सोबत असं कसं चालतंय काय झालं जागा नाही बाबा, अरे अंगावर पडू का त्याच्या जागाच नाही तिथं काय कॅमेरा समोर जा समोर जा। समोर जा लवकर। समोर जा ना, समोर जा ना। धन्यवाद। कृपया सर्वांना विनंती आहे, जे उपस्थित विनंती पोलिसांनी
पलीकडचे पण जे उपाशी करतात तुम्ही खाली जाऊ काय प्लीज सर्वांना विनंती समजून घ्यायचंय स्टेटची कॅपॅसिटी समजून घ्या दादा उपोषण करतो प्रमुख मान्यवर स्वतः इतक्या वेळ सर्वांनी आपण सर्व स्टेजवर थांबला कृपया सर्वांनी समजून घ्यायचंय जर या ठिकाणी आपण असता तर कसं वाटतं असेल थोडी विचार करा माणसं सोडू नका हो दादा व प्रमुख मान्यवर स्वतः सर्वांनी खाली यायचंय सर्वांना विनंती समोर गेटच्या समोरची गाड्या लावल्यात पोलीस प्रशासन सांगितलं गाड्या काढा ट्रॅफिक जाम झालंय त्या गेट समोरच्या गाड्या लावल्यात पोलीस प्रशासन केलंय कृपया सर्वांना विनंती आहे गाड्या काढायच्या यांनी उपोषणाला खाली कृपया इथे खाली जे सर थोडी जागा द्या सर ऐका ना सर सर थोडी जागा द्या सर 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 थोडी जागा द्या थोडी लाईव्ह चालू आहे. सर, 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 थोडीशी जागा द्या हो, यांची पलीकडची कॅमेरा लढकला पलीकडे हो साहेब साहेब हो साहेब पोलीस प्रशासनाने स्टेजवरती गर्दी कमी करायचं आहे कृपया ऐकावं ऐक ना आता प्रॉपर इथं खाली पदाधिकाऱ्यांना इथे खाली बसायला व्यवस्था केली आहे मुलांनी गाड्या टाकल्या कृपया पदाधिकाऱ्यांनी ऐकावं खाली जावं हा वरती बसा सगळे कामं सारखे यावं इथून नाही जात आहे इथून स्टेजवर खाली या कृपया कोणाला उठवायची वेळ आणू नये नावं की जे संविधान आहे त्यांची नावं वाचणार आहे बाकीचे सर्वांनी कृपया खाली जावं एक मिनिट सोबत हे गणलपती सहकारी त्यांचे सर्वांना विनंती सहकार्य करायचंय आपण सर्वजण थोडा विचार करा दादांना डॉक्टरांनी विश्रांतीची गरज सांगितलेली आहे सर्वांनी थोडं सहकार्य करायचंय स्टेजच्या समोर असलेले सुद्धा स्टेजवर असलेले सुद्धा सर्वांना विनंती आहे दादांनी सर्वांना बघितलेलं आहे दादांनी सर्वांना बघितलेलं कृपा करून उठा दादाचं सर्वांवर लक्ष आहे दादांनी सगळ्यांना बघितलं कृपा करून उठा बोलायला लावू नका 2-3 दिवसाला साहेब सहकार्य करता तुम्ही आणखी सहकार्य करा दादांनी सगळ्यांना बघितलंय तुम्ही काळजी करू नका विनंती आहे सर्वांना रविराजी साबळे जे नेहमी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर महाराष्ट्रभर आवाज उठवत असतात त्यांचं देखील दादांच्या अन्नदात्यासाठी अन्न द्या त्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी ते आज इथं आलेले आहेत त्यांना सुद्धा या प्रश्नाची जाण आहे की हे सरकार कसं फसवेगिरी करतंय आपण ज्या दादांनी ज्या प्रामुख्याने 7 मागण्या मागलेल्या आहेत त्या मागण्या या सर्वांनाच करतात की सरकार हे फसवेगिरी करतंय म्हणून विविध क्षेत्रातील मान्यवर शेतकरी कामगार मजूर सरसकट कर्जमाफी कर्जमाफी आमच्या हक्काची कर्जमाफी आमच्या हक्काची रविराजी साबळे आपल्याला संबोधित करतात सर्वांना विनंती आहे बाहेरच्या 2 व्हीलर असतील पोलीस प्रशासनाला आपल्याला सहकार्य करायचं आहे कृपया त्या तिथून काढून काढण्यात यावं सर्वांना विनंती आहे त्यांच्या 2 व्हीलर बाहेर लागले असतील त्यांनी ते काढून घ्या सर्वांना विनंती जे काही उपोषण करते त्यांना विनंती आपण दादाच्या बसायचे जे काही उपोषण करते सर्व उपोषण करते आयडी कार्ड असते सर्वांना विनंती आपण मागच्या दादाच्या मागच्या बसायचे प्रमुख मंत्र्यांना समोर येऊ द्या
सर्वांना विनंती आणि कृपया मागच्या साईडला बसलेले तेवढे फक्त उपोषण करताना मागच्या साईडला बसून द्या. उभं राहावं लागेल ना. उभं राहताच येत नाही तर कसं उभं राहू? लगेच सहकार्य करायचं. लागते काय लागते. हात नको सर्वप्रथम माफी असावी. मागचे 4-5 दिवस झालं पेपर दिल्यामुळं एका जागी बसून मला सायटिकाचा त्रास झालाय. तर चालता येत नाही, उभाही नाही राहता येत. पण सगळ्यात महत्वाचं हे आहे माझ्या शेतकऱ्यांचा अधिकार आणि हक्क. त्याच्यासाठी इथपर्यंत यावं लागलं आणि दादांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहायचं होतं. जरा थोडीशी शांतता बाळगली तर बरं होईल. खाली बसलं तर बरं होईल. समोरचे मागच्यांना दिसत नाहीये. बसायची सगळ्यांना सुविधा केलेली आहे. थोडस कोऑपरेट करा. थोडस मीडियावाले बी असू द्या, पण थोडस हे मीडिया खूप मोठी ताकद असते लोकांपर्यंत पोहोचायची. कृपया थोडं शांत राहायचंय. सन्मान्य पाहुणे या ठिकाणी आपलं मनोबल व्यक्त करत आहे. सर्वांना विनंती शांत बसून घ्यायचंय. थोडं सहकार्य करायचं. सर्वांना विनंती थोडं सहकार्य करायचंय. प्रमुख पाहुणे आपल्या या ठिकाणी आपलं मनोबल व्यक्त करत आहे. थोडं 2 मिनिटं सहकार्य करा. मागचे बसून घ्या प्लीज. स्टेजवर जास्त भाग आलेला आहे. सर्वांना विनंती उपोषण करते सोडून बाकी सर्वांना खाली जायचं. सर्वांना विनंती आहे. थोडीशी शांतता. थोडीशी एकमेकांवरती हे नका करू. काही नसते. माझाच माणूस आहे तो. माझाच माणूस आहे. झाले 2 मिनिटं शांत राहाल. आता आवाज येईल का? छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा. आवाज नाही येत. शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा. सरकारने कर्जमाफी दिली. अर्ज GR काढायची घाई केली आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जाचकाठी लावल्या. मला सर्वात सुरुवातीला हे मेन्शन करायचं की ही कर्जमाफी फसवी असणार आहे हे आधीच माहिती होतं. जेव्हा काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या नावाने आंदोलन झालं आणि मुंबईला बोलून त्याच्यामध्ये काही झालं, त्यावेळेसच समजलं होतं की सरकार फक्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसायचं काम करणार आहे. माहित होतं. ते पुढे जाऊन सिद्धही झालं. काहींना आमदारकी भेटली, काहींना वचनं भेटली, पक्ष विलीन झाले आणि सरकारने त्यानंतर GR काढला. GR मध्ये 2 अटी अशा आहेत ज्याच्यामध्ये अख्खी कुट्टी टोकलेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी 2019च्या कर्जमाफीमध्ये लाभ घेतलेला आहे अशा शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला 50,000 लाभ भेटेल, परंतु तुम्हाला जे कर्ज आहे, तुमचं जे थकीत कर्ज आहे, ते कर्ज तुम्हाला 1 ना 1 रुपया आधी भरावं लागेल. मग याला कर्जमाफी म्हणायची की फडणवीसांनी सुरू केलेली बँकांसाठीची कर्ज वसुली, हा प्रश्न पडलाय. दुसऱ्यामध्ये बी सेम तीच अट आहे. काहीच नाहीये याच्यामध्ये. महाराष्ट्रातील जवळजवळ
36 लाख शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे. मग कर्जमाफी द्यायचीच होती तर सरसकट द्यायची ना, ढोंग कशाला करायचं? जर तुम्हाला शेतकऱ्यांचा एवढाच कळवळ आहे तर सरसकट द्यायची. पण नाही, आजपर्यंत तुम्ही 2014 पासून बघत आलेला आहात, समित्या आणि निकषांमध्ये सरकार फसलेलं आहे. मागच्या 10 ते 12 वर्षामध्ये जेवढं काही सरकार आली त्याच्यामध्ये मध्ये एक कर्जमाफी झाली, त्याच्यामध्ये सरसकट दिली होती. पण यांनी 2 कर्जमाफ्या दिल्या, त्या 2 कर्जमाफ्यामध्ये फक्त निकष लावलेले, तर त्याच्यामध्ये दुसरं काहीच नाहीये. या निकषांमध्ये शेतकऱ्याला कोणतीही कर्जमाफी भेटत नाहीये. माझ्या वडिलांच्या नावावरती 35,000 रुपयाची सोसायटी आहे. मागच्या वेळेस बी तो 50,000चा लाभ भेटला नाही, यावेळेस बी भेटणार नाही. मग कसं म्हणायचं की माझ्या शेतकऱ्याला, माझ्या शेतकरी राजाला कर्जमाफी भेटते म्हणून? जी मुख्य मागणी आहे, हेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हटले होते की मी सत्तेमध्ये आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा करणार, कोरा 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 कोरा. पण हा कोरा करायच्या नादामध्ये त्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती बोजा चढवायचं काम हे सरकार करत आहे. या सरकारच्या काळामध्ये विचार करा तुम्ही, कोणतीही सबसिडी शेतकऱ्याला भेटत नाही, कोणत्याही योजनेचे पैसे योग्य वेळेवरती शेतकऱ्याला भेटत नाही, खताचे औषधाचे भाव गगनाला भिडलेत, कोणताही हमी भाव योग्य प्रकारे शेतकऱ्याला भेटत नाही. कांदा 2 रुपयाने विकावा लागतोय. शेतकरी अक्षरशः देशोधडीला लागायला लागला आणि इथलं सरकार म्हणते आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचं. अरे घंटा तुम्ही हिताचे, लई शिव्या येतात पण इथं देऊ शकत नाही. यांच्या विरोधात बोलतो म्हणून 2 दिवसापूर्वी 2 अकाउंट उडवले. अरे अकाउंट उडवले म्हणजे आवाज दबत असतो का? येता येता दुसरं उडवलं 5 लाखाचं. एवढे घाबरले ते, एवढे घाबरले कारण की शेतकऱ्यांची एकजूट व्हायला लागली, शेतकरी एकत्र यायला लागलाय. दादांनी सुरुवातीला आंदोलन चालू केलं. कांद्याच्या आंदोलनामध्ये बघा, सुरुवातीला 12 रुपये 35 पैसे वाढवलं. जशी जशी शेतकऱ्यांची एकजूट वाढायला लागली, दादांचा तीव्र विरोध चालू झाला. त्यानंतर 15 रुपयाच्या वर भाव केला आणि आता काहीतरी 16.5 रुपये केलाय. मग तुम्ही असं खुडत खुडत देण्यापेक्षा एक खट्या का देत नाहीत? गोष्टी देत असताना तुम्हाला सतत समित्या आणि निकष का लागतात? आणि तुमचा तो पात्र शब्द नेमका कोणत्या पुस्तकात आलाय तो एकदा बघावा लागेल. नेमका यांनी कोणत्या पुस्तकातून अभ्यास केलाय? कोणतीही गोष्ट मागितली की पात्र शब्द टाकणार. त्या पात्र शब्दामध्ये शेतकऱ्यांची अख्खी कर्जमाफी ही फसवी झाली. शेतकऱ्यांच्या हाती काहीही भेटणार नाही. शेतकऱ्याच्या हातामध्ये फडणवीस सरकारने गाजर द्यायचं काम केलंय. आणि कोणी बोललं की एक तर त्याच्यावर गुन्हे दाखल होतात, एक तर त्याचे अकाउंट बंद होतात आणि त्याला जेलमध्ये डांबल्या जातं. शेतकऱ्यांच्या हितासाठी बोलत असताना काही भांडवळ परत अजून खाली कमेंटमध्ये बोलतात की हे फक्त स्टंट चालू आहे वगैरे वगैरे. 1-2 दिवस उपाशी येऊन बसा की. 4-5 तर भांडवळ सोडलेत सरकारने. अक्षरशः संविधानिक पदावरती असताना भिकारचोटासारखं बोलतात, हे दलिंदरासारखं. अरे तुमच्या मनामध्ये एवढी नीचता भरलेली आहे, तुम्ही माणसं नाहीत, राक्षस आहात. तुमच्याकडून शेतकऱ्यांचं भलं होईल याची अपेक्षाच नाहीये. पण आम्ही पण खमकेत, आम्ही पण शेतकरी आहेत. आम्ही आतापर्यंत आमचं रुग्ण त्या अवतावरती धरून 2 फूट आतमध्ये आऊत खुपसलंय शेतामध्ये. आमच्या शेतीची मशागत केलीये. तेच रुग्ण काढून, तेच रुग्ण हातामध्ये घेऊन तुमच्या डोक्याची आणि तुमच्या ढुंगणाची मशागत करायला आम्हाला वेळ लागणार नाहीये. आमच्या आसुडाचा आवाज ऐकला तर तुमच्या कानातून रगात निघेल. त्यामुळं सुधरा, या 2 अटी मागे घ्या. सर्वसामान्य शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ भेटू द्या. बँकांचे वसुली एजंट असल्यासारखं वागू नका, अन्यथा याचे परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर दिसतील. आज ही वज्रमूठ एवढी मोठी होईल की या वज्रमुठीने तुमच्या डोक्यावरती प्रहार केला तर कुठे पाताळाला जाताल समजणार पण नाही. अरे यांना लाजा वाटायला पाहिजेत. देत असताना जरा नीट तरी द्यायचं ना. निकष लावून द्यायचे तर द्यायचं ढोंग कशाला करायचं? मतांपुरता शेतकरी लय महान असतो यांच्या नजरेमध्ये. पण मतं भेटली, सरकार आलं, सत्तेमध्ये बसले, ढुंगणाखाली खुर्ची भेटली की झालं, शेतकऱ्यांचा विसर पडला. कर्जमाफीचं गुऱ्हाळ मागचे 1 वर्ष चालू आहे माहितीये. आता GR काढलाय. GR काढताना म्हणले की आचारसंहिता झाल्यावर. मग GR बी आचारसंहिता झाल्यावरच काढायचं ना. म्हणजे प्रत्येक वेळेस फक्त फसवायचं, प्रत्येक वेळेस शेतकऱ्याला फक्त तोंडाला पानं पुसायची आणि प्रत्येक वेळेस शेतकऱ्याला फक्त खेळवत ठेवायचं हे काम या
हे काम हे इथलं सरकार करतं, हे पाप आहे. सर्वसामान्य शेतकऱ्याच्या अडचणी काय आहेत काय माहिती यांना. मंत्रालयाच्या एसी मध्ये बसून यांना निर्णय घ्यायला काय लागतंय. कधी या आमच्या शेतामध्ये आऊत आणून दाखवतो तुम्हाला काय त्रास असतो ते. देशोधडीला लागलाय शेतकरी आणि त्याच शेतकऱ्यांवरती वार करायचं काम हे सरकार करतंय. या सरकारला धडा शिकवण्यासाठी शेतकऱ्यांना आता एक या. जात धर्म पंथ सगळं बाजूला ठेवा, ते पक्ष बाजूला ठेवा आणि आता एक या. आजपर्यंत शेतकऱ्यांची एकजूट झाली नाही म्हणून सगळ्यात जास्त अन्याय कोणावरती झाला असेल तर तो शेतकऱ्यावरती झालेला आहे. 1-1 लाख कोटीचे प्रोजेक्ट आहेत त्यांचे, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान शेतकऱ्यांचं आहे. ज्या शेतकऱ्यांकडे 4-2 एकर जमीन आहे ती घेण्याचा पण घाट या सरकारने घातलाय. शक्तीपीठाचं तुम्हाला माहितच असेल. ज्याची आवश्यकताच नाही, ज्याला समांतर महामार्ग आहे, तरी पण यांना तिथं घालायचं आहे. कारण की सरकारनं शेतकऱ्यांच्या जमिनी घ्यायच्या, त्या कॉन्ट्रॅक्ट मधून पैसे कमवायचे आणि शेतकरी देशोधडीला लावायचा. माझी स्पष्ट मागणी आहे सरकारला, तुम्ही जर या 2 जाचकाठी लवकरात लवकर मागे घेऊन सरसकट सर्व शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी नाही दिली तर आम्ही मंत्रालयावर पण धडकायला कमी करणार नाही. आणि त्यावेळेस आमच्या हातात रुग्ण असेल आणि खांद्यावरती आसूड असेल. त्याचा वार आणि त्याचा आवाज तुमच्या कानामध्ये घुमल्यावरती तुम्ही लाईनीवरती येणार, वटणीवर येणार.